चला थोडासा ब्रेक घेतला आता आणि आता आम्ही महाबळेश्वर काय पोलादपूर जवळ. काय व्ह्यू आहे. वा 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 वा, क्या बढ़िया व्यू है यार. एकदम रोड असा समोर डोंगर, बाजूला डोंगर, डोंगरावर थोडासा फॉग. क्या बात है. और क्या ही चाहिए. रत्नागिरी टनल अहेड 500 मीटर. A few moments later. नाटूनगर. ओके. बढ़िया गाव आहे यार. नाही. ओ तर त्या डॅम वरून पूर्ण गाव दिसेल. वाव. म्हणजे मस्त आहे नाटूनगर. खाली गाव आहे. जस्ट अनएक्सप्लोर्ड प्लेसेस फिरायचे, मजाच येऊन जाते. नाटूनगर गावठाण, तो नाटूनगर डॅम. तो रस्ता कोणता आहे. रस्ता कुठे जातोय. बंद आहे का. तिकडे येते ते वाले. इथपर्यंत जाते का गाडी. चल. तर पोहोचलो आम्ही नाथूनगर डॅम. एका गावाच्या बाजूला आहे. बस आता रिटर्न निघालो आहेत. नाटूनगर डॅम पाहिला. खूप सुंदर डॅम आहे. एक नंबर. म्हणजे गावकरी आहेत तर त्यांनी त्याला खूप म्हणजे असं बाहेर पसरवू नाही दिलंय. काय म्हणतात म्हणजे जास्त गर्दी नाहीये, कोणी येत नाही तिथे. बस गावातला डॅम आहे तो. पण खूप सुंदर डॅम, एक नंबर डॅम आहे. मग तिथे आम्ही थांबलो, थोडासा नाश्ता वगैरे केला. बस रिटर्न. मग आता पुढे काही जागेवर पेट्रोल पंप आहे तर थांबू, टँक फुल करूयात आणि मग स्टार्ट परत. पण डॅम खूप सुंदर आहे, मजाच येऊन गेली डायरेक्ट. परत हायवेला आलो. सहलीला जायाचं, जायाचं सहलीला. हो खूप ऊन आहे यार. एकदम गरम वाटतंय. एवढं जास्त ऊन. लेट झाला आम्हाला तरी. आता 12:30 वाजले. 12:30 पर्यंत म्हणजे आम्ही इथे 1.5 तास थांबलो. ते असंच होतं. म्हणजे आमचं काय प्लॅन होतं की 1 वाजेपर्यंत गणपतीपुळे पोहोचू, मग स्टे करू आणि मग गणपतीपुळे फिरू. आणि इथे अजून
गणपतीपुळेला 2 तास बाकी आहेत, 130 किलोमीटर. आता GOBP ला थांबायचं आहे. जस्ट पोहोचलो संगमेश्वर. आता आपण मंदिराकडे जातोय, छत्रपती संभाजी महाराजांच्या. आणि इथे येण्याआधी जे सर्व फुटेजेस होते ते सर्व फुटेजेस रेकॉर्डच नाही झाले, कारण की जेव्हा जेव्हा मी रेकॉर्ड बटन दाबत होतो तेव्हा तेव्हाच फोटो क्लिक होत होता. म्हणजे की ती सेटिंग चेंज झाली होती रेकॉर्ड करायची, तो व्हिडिओ पासून फोटो मध्ये गेले होते, तर म्हणून तर झालं प्रॉब्लेम. मग काय आता, लोकेशन तर हेच दाखवत आहे. बघूयात समोर आहे का. चला तर परत एकदा रस्ता चुकलो होतो. आता एका लोकल काकांना विचारलं, त्यांनी सांगितलंय त्याजवळच आहे मंदिर. आता बस वर आहे का जागा. हेमाडपंथी कर्णेश्वर हात हातोडान छनीन तयारी केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट, मशिनरी वापरलेली नाही बघा. एकावर एक दगड ठेवले, त्याला इंटरलॉक बोलतात. आत खाची आहेत, पण इथे सूर्यदेव आहेत, म्हणून सूर्यपासून कुंती पुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताट आहेत बघा. पुढे 1, हे बघा ते 2, 3, 4 आणि देवाच्या खाली 1 आहे ताट आहे. हे 4 खांब बघा, 4 खांब अखंड दगड आहेत. प्रत्येक खांबावर देव आहे. डोकीवर बघा, तुमच्या डोकीवर बघा, प्रत्येक खांबावर देव आहे. त्यांना भारवाग असं म्हणतात. त्याने मंदिर तोलून धरलेलं आहे. हा, आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेलात की पूल आहे. पुलाच्या तिथे 3 नद्या संगम आहे, अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री. आणि 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं. खरं संगमेश्वर आहे. नंतर बघा 10 फूट खोल आहे, खाली उतरू नका. आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले की त्या संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथेच सरदेसाईंचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यात पकडलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ बडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली, म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण, तळतळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर. आणि आताचं छावा संगमेश्वर, छत्रपती संभाजींच्या छावा पिक्चरचं इथे खाली शूटिंग घेतलेलं आहे. नंतर फोटो काढा. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, उंच पहाड आहे, पहाडमध्ये गुहा आहे, गुहेमध्ये जिवंत नाग आहे, धबधबा आहे. 800 फुटावरून पाणी पडतं. आणि 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे, 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी, पेट्रोल पंपाच्या समोर 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी वाहतं बघा तिथे. ओम नमः पार्वती पदे हर हर महादेव. आता खाली संगम बघा. जस्ट आत्ताच आम्ही मंदिर पाहून आलो. हे आहे मंदिर, रिनोव्हेशन चालू आहे मंदिराचं. हे पहा, जे खूप जुनं मंदिर आहे. इथे जास्त कोणी येत नाही, कोणाला आयडियाच नाही इथे मंदिर आहे म्हणून. आम्ही आलो, छान मंदिर आहे, जाऊ शकता तुम्ही फॅमिली सोबत. पण फॅमिली प्लेसच आहे, रिनोव्हेशन चालू आहे, तर तरी पण एंट्री आहे. मध्ये एक बाबा बसतात, त्यांनी सर्व आम्हाला गोष्ट सांगितली, मंदिर कसं बनलं, कधीपासून आहे. बस मग आता निघतच आहोत आम्ही.